जे व्हायचं होतं ते झालंच. ते ठीक आहे, पण याला अक्कल आहे का? कशाला काढलं चित्र तिचं? गेली ना ती धक्क्यानं. पण मला काय माहित होतं की तिला एवढा आनंद होईल. आनंदानं नाही गेली, धसक्यानं गेली, धसक्यानं. अरे काय सांगतो, लहानपणी स्वतःच्या आई वडिलांचं चित्र काढलं होतं ते गेले. अरे एकदा तर माझं चित्र काढलं होतं माझं, मी पाहिलंच नाही. काका मी काय म्हणतो, तुला दुःख झालं मला माहिती आहे बाळा. मी काय म्हणतो, बोल. माझ्या लग्नाचं काय? अरे तुझ्या घरात प्रसंग काय चालू आहे, तुझं काय चालू आहे? ह्याला लग्नाचं पडलं इथं. मला असं वाटतं की या बाळासाठी कोणीतरी घरात आलं पाहिजेत. हो, मलाही तसंच वाटतंय. मलाही तसंच वाटतं. मी तयार आहे. माझी मुलगी निशा, हिचं लग्न याच घरात मी लावून द्यायचं ठरवलंय. आणि तिचा नवरा असेल राजेश. घ्या घ्या पटकन, मगाचेच हार कामी येतील. कुठे गेले हार? फिर घे. टफी, हे लेटर देतात तिला. हट, मी कधी बापाचा नोकर आहे का रे? अरे त्याला राजेशला दे ना लेटर. मी नाही देत, जा. अरे टफी ऐक ना. अबे डोक्यात जाऊ नको. अरे टफी दे ना. ठीक आहे. नाही ना, अरे वा, चौथी फेरी लवकर जा. अरे लग्न लागेल, जा टफी जा. अरे पाचवी टफी. अरे आईला कुत्र्या. दे ना. अरे दे ना. राजेश, हे वाच. अरे हे वाच. कोणाची चिठ्ठी आहे? नाही मला नाही वाचत. अरे हे वाच. राजेश वाच. नाही, मला चष्मा आहे. तुला बाकीचं सगळं दिसतं रे. खरं सांग, पहिल्यापासून तुझा हात डाव होता ना हिच्याशी लग्न. नाही, मग वाच. काय आहे हे? काय आहे? कोर आहे, कोर. बघ बघ, कोर आहे. बघितलंस? मागच्या बाजूला पण कोर आहे. बघ, मागच्या बाजूला पण कोर आहे. बघ. दे. तू चल, लवकर चल. कुत्र्याने अक्षर चाटली की काय? ए दादा, इथं लिहिलंय. ए दादा, ऐक ए दादा. ए! तर हिंदी चित्रपटसृष्टीतला हा खूप गाजलेला सिनेमा आणि खरं तर खूप इच्छा होत होती इतके दिवस की याचं काहीतरी आपल्या पद्धतीनं सादर तुमच्यासमोर करावं, पण भीती पण वाटत होती. पण साक्षात माधुरीजींनी आज खूप एन्जॉय केलं, त्यांना विचारण्याची इच्छा होती. कसं वाटलं? खूपच मजेदार वाटला. म्हणजे भरपूर घोळ होता ह्याच्यात, पण मजा आली अगदी. म्हणजे हसून हसून आता आवाज निघत नाही. ॲक्टर्स वर टेरिफिक. खूपच छान सगळ्यांनी रेणुकाजींचा, माझा, सगळ्यांचे रोल्स खूपच छान केलेले. निदान श्रेया मुलगी होती ग. तर उत्कृष्ट, व्हेरी गुड. वी रिअली हॅड फन, सो मच फन. रेणुकाजी, तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या मेमोरीज आहेत या सिनेमाशी खूप. अरे माझ्या मरणाला मी इतके कधीच हसले नाही.
आणि राजेशच्या अतृप्त बकेट लिस्ट मधल्या इच्छा पूर्ण झाल्या ह्या मंचावर. ते चांगलंच झालं. खूप हसून हसून पोट दुखायला लागलं खरंच. वा 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 वा. तर मंडळी, माधुरी दीक्षित जी या मंचावरती आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का, हा दिवस आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग झालाय, कारण तुम्ही आलेले आहात. आणि चित्रीकरणाची ही तारीख आहे 15 मे. आणि 15 मे सगळ्या दुनियेला माहिती आहे माधुरी दीक्षित यांचा वाढदिवस आहे आज. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि वाढदिवस आहे म्हटल्यानंतर तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आणि त्या ज्या छोट्या छोट्या माधुरी दीक्षित होत्या ना, ज्यांनी डान्समधून जलवा दाखवला, त्या सगळ्यांच्या बरोबर आपण सेलिब्रेट करूयात माधुरीजींचा वाढदिवस. माधुरीजी, एवढ्या छोट्या छोट्या माधुरींनी तुम्हाला सरप्राईज दिलं, कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान डान्स केला. किती एनर्जी आणि एक जोश मध्ये केला डान्स तुम्ही सगळ्यांनी. खूप छान केला आणि मला खूप आवडला. वा Thank you so वा. much. तुमच्या गिफ्टसाठी थँक्यू. Alrighty, here we go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Madhuri Dixit nene. Happy birthday to you. Thank you, thank you. Thank you so much. Thank you. Oh, that's all. Oh! Wow, wow. आमच्या गावामध्ये काय आहे ना, बरीच माणसं आहेत आणि त्यांच्याही मनात खूप सुप्त इच्छा असतात तुम्हाला भेटण्याच्या, तुमच्याशी गप्पा मारण्याच्या. काही लोकांना मी बोलवतच नाही, येऊच नका तुम्ही. पण काही लोक असतात जे माझं ऐकतच नाही, त्यामुळे त्यांना बोलवावंच लागतं. तर आमच्याकडे सुद्धा एक अशा आजी आहेत. हां, तर त्यांचं नाव आहे खवट आजी. ते तसं का आहे हे तुम्हाला कळेल. जवळजवळ मैंने प्यार किया मधलं कबूतर आहे, ह्याचं त्याला त्याचं त्याला. तर त्या खवट आजींचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बकेट लिस्टच्या निमित्तानं भेटायचंय. बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. आजी आलाय का? या या. बरं, मी काय म्हणते, हे बघ बंधू, ऐक, बोल. आणि तू हो, हे निवडायचं. तुला सांगते, काय सांगू, कसं सोचती बाई माझं मला. हसत असते नुसती, पण पाठीमागं काय ना चेहऱ्याच्या ते मला माझं माहिती. नवरा विलन आहे, विलन. गबासा हो. काय गबासा काय इथं चित्रपटामध्ये विलन असतात ते. दिसतं तसं नसतं, विलन आहे, माहितीये का. कसं लग्न झालं माझं मला माहिती. लव्ह मॅरेज. कसलं लव्ह मॅरेज? चाकू दाखवून धाक दाखवून असं किडनॅप केलं असेल तिला. हसत असते, सांगत नाही कुणाला, मला माहितीये ना सगळं. चेहरा ऐकायच्या आधीच हसती. खरंय का नाही? मग